जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्ती सजावा। पोटा येता हरले पापा, पोटा येता हरले पापा, ज्ञानदेव माय बापा। मुडी बाप होता ज्ञानी, मुडी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागिलो ध्यानी। तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वी ब्रह्मीची आळ। पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा। विठ्ठला विठ्ठला समज
सहचरण सरोजम सान्द्रनीलाभुदाभं जगन्निहित पाणि मंडला मंडलानाम तरुण तुलसी मालाम कंजरम कंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागस्ततिष्ठं तमानन्दकन्दं पराब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणिया सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडतो खती काळी आपण असावे जवळी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो अहो स्वामी तुया देवाया मरे न करावा अवेर जगी ऐसा बाप व्हावा जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा किंवा त्याचा वंश मुक्तीस जावा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग गायलेला अभंग उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातील एक अधिकार संपन्न संत म्हणजे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय आठवतात एवढं ज्ञान की ज्ञानियांचा राजा गुरु महाराज आणि म्हणते ज्ञान देव तुमैसे ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय आठवतात शांती म्हटलं की पैठणचे नाथ बाबा आठवतात एवढी शांती की एक यवन श्री संत एकनाथ महाराजांच्या अंगावरती पान खाऊन झोपला एकनाथ महाराज रागवले नाहीत गोदावरी तीरावरती गेले स्नान केलं आणि परत
परत तो यवन तो माणूस अंगावरती परत पान खाऊन थुंकला. परत एकनाथ महाराज गोदावरी तीरावरती स्नान केलं आणि परत आले. असा प्रकार 108 वेळा घडला तरी एकनाथ महाराज रागवले नाहीत. शेवट त्याच्या तोंडाचं कातडं गेलं पान खाऊन. कातडं गेल्यानंतर मग मात्र तो नतमस्तक झाला आणि म्हटला, महाराज माझ्याकडून चुकलं, मला तुम्हाला राग आणायचा होता आणि म्हणून मी हे सर्व केलं. तरी सुद्धा एकनाथ महाराज रागवले नाहीत. त्याला प्रसाद दिला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊने मुक्त केला. त्याला प्रसाद दिला आणि मुक्तत्व प्राप्त करून देणारे एकनाथ महाराज शांतीचे सागर म्हटलेले आहे. आणि म्हणून सख्य भक्तीचं अधिष्ठान म्हणजे नामदेव महाराज आहेत, ज्यांनी पंजाब पर्यंत आपल्या वारकरी संप्रदायाची ध्वजा फडकवली. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. आणि म्हणून सख्य भक्तीचं अधिष्ठान नामदेव महाराज, शांतीचे सागर नाथ महाराज आणि ज्यांचं वैराग्यशील जीवन म्हटलं तर ते जगद्गुरु तुकोबराय विठाल. ते जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा, या जगामध्ये असा बाप व्हावा. कसा व्हावा की त्याचा वंश हा मुक्तीला गेला पाहिजे, त्याचा वंश मुक्तीस जावा. कारण आपण तरला नव्हे ते नवल, याला नवल म्हणायचं नाही, स्वतःचा उद्धार करून घेतला. कुळ उद्धारील सर्वांची, सगळ्यांचा उद्धार करणारा तो सात्विक मुलगा जन्माला यावा. तसं महाराज सांगतात की त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश हा मुक्तीला गेला पाहिजे. आणि हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय सांगतात की पोटाला आल्यानंतर पाप निघून जाण्याची ताकद त्या बापामध्ये असावी. पोटा येता हरले पाप, ज्ञानदेवा माय बापा. आणि पुढे सांगतात, ज्ञानेश्वर महाराजांना माय बाप असं म्हटलेलं आहे. आमचा बाप, आमचा हा बाप सामान्य बाप नव्हता, तो बाप मुळात ज्ञानी होता. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागिलो ध्यानी. खऱ्या अर्थानं आमचा बाप ज्ञानी असल्यामुळं आम्ही ध्यानाला लागलो, चिंतनाला लागलो, भजनाला लागलो, सत्कार्याला लागलो. आणि म्हणून जगाच्या पाठीवरती सगळ्या इच्छा पूर्ण करणारा, जगाच्या पाठीवरती सगळ्या इच्छा पूर्ण करणारा एकमेव कोण असतो तर तो बाप असतो. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वी ब्रह्मेची आळ. माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा बाप आहे विठाल. आज कशा निमित्ताने सेवा हे सर्वांना श्रोत आहे, परंतु वक्त्याचं सांगणं हे कर्तव्य असतं. या ठिकाणी वैकुंठवासी म्हणा किंवा स्वर्गवासी म्हणा किंवा कैलासवासी म्हणा, विठोबा राजाराम मगर उर्फ अण्णा म्हणत होते. अण्णांचं या ठिकाणी 17वं, बरोबर का, 17वं पुण्यस्मरण या ठिकाणी साजर होत आहे. सुंदर असणारा हा त्यांचा परिवार. आणि जीवन जगत असताना त्यांनी पर्व काळ गाठला. कालची गोपाळाष्टमी आहे, आज गोपाळकाल आहे. आणि 17व्या वर्ष, पाठीमागच्या 17 वर्ष झालं की तो दिवस म्हणजे आजचा होता. या दिवशी अण्णांनी आपला जो देह आहे तो भगवंताच्या शरीरामध्ये खऱ्या अर्थाने भगवंतामध्ये विलीन करून घेतला. आणि खऱ्या अर्थाने विचार जर केला तर ज्यांनी जन्माच्या नंतर 5व्या दिवशी ज्यांच्या गळ्यामध्ये माळ पडली हे सामान्य नाही. खरं विचार जर केला तर खाऊन खाऊन ज्याचे दात गेले तरी त्यांना इच्छा होत नाही माळ घालण्याची, होत नाही इच्छा माळ घालण्याची. अजून इच्छा राहते की खात राहू. परंतु ज्यांनी जीवन सगळं समर्पित केलं, पांडुरंगाच्या नावावरती गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली अण्णांनी. लहान बाळ वयामध्ये 5वी त्या दिवशी आहे, त्या दिवशी गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आणि सुंदर असणारा हा परिवार. आणि या खऱ्या अर्थानं या मगर परिवाराची एक परंपरा, जसे
की देवकर संप्रदाय सोडलेला नाही. आज तागायत देवकर संप्रदाय फड जो आहे आपला देवकरांचा फड आहे, या तत्वावरती आपलं जीवन आतापर्यंत सांभाळलेलं आहे. आणि म्हणून आई प्रयागबाई, वडील राजाराम बाजीराव मगर, मुलगा श्री गोरख विठोबा मगर, मुली शाकुंतला पांडुरंग देवकर, पुतणी धोंडूबाई ब्रह्मदेव देवकर. जेवढी नाव वाचतो याच्यामध्ये सगळ्यांचे नाव देवाचे येतात. हे फार अलौकिक आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर फार हा परिवार एक पुण्यशील आहे. मला स्तुती करायची नाही, परंतु खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना हा परिवार 17 वर्ष झाला अजून विसरलेला नाही. नातू हरिश्चंद्र गोरख मगर, प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय गोरख मगर, ॲडव्होकेट संजय गोरख मगर आणि सौ विजयश्री विश्वजित तावरे. जीवन जगत असताना खऱ्या अर्थाने निर्भय जीवन जगलेल्या अण्णा या परिवाराला सोडून 17 वर्ष झालं देवाची आज्ञा झाली. मी बऱ्याच वेळा सांगत असतो सुळ महाराज की घरात माणसं आपल्याला आलेली खपतात. बरोबर आहे का? घरात माणसं आलेली आपल्याला खपतात, परंतु घरातून एकही गेलेला खपत नाही. परंतु अण्णा गेले आणि माघारी आले, आता अशातला काय भाग नाही. गए है वो फिर कभी आते नहीं, गए है वो फिर कभी आते नहीं, आते है सिर्फ उनकी याद. आता फक्त त्यांची अण्णाची आठवण आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सतत राहणार आहे. का? कारण अण्णाने आपल्या जीवनामध्ये केलेल्या कर्माची पावती असते. आज या ठिकाणी अन्नदान आहे, ज्ञानदान आहे, सगळ्या गोष्टी 17 वर्ष झाला परिवार करतोय. द्यावे तितके धन्यवाद या परिवाराला. मगर परिवाराला कमी आहेत. विठाला विचार जर केला तर आया है सो जाएगा, राजा रंग का फकीर. इथं राजा असेल त्याला जावं लागलेलं आहे. रंग असेल त्याला जावं लागतं, फकीर असेल एखादा त्याला सुद्धा जावं लागतं. आणि म्हणून महाराजांनी यादी दिली आहे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. आणि म्हणून सुरुवातीला बोलून गेलो की घरात माणसं आलेली खपतात, परंतु घरातून एकही गेलेला खपत नाही. 17 वर्ष झालं अण्णाला हा परिवार विसरलेला नाही. कारण अण्णाने आपलं जीवन जे आहे ते परमार्थ स्वरूप जीवन जगलेले अण्णा. परंतु काय घरामध्ये अजूनही अण्णा वाटतं की घरात असाय पाहिजे होते, परंतु ही सत्ता आपली नाही. शरीर चालतं त्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही. चाले हे शरीर कोण बोलवे तू. अरे तुम्हा आम्हाला बोलायला लावणार हा भगवान परमात्मा आहे, परंतु गोपाळकाला आज आहे. आणि त्यावेळेस सुद्धा गोपाळकाला होता, देव आज्ञा झाली. कशी काळाची चाहुल झाली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. ही सत्ता जी आहे ती भगवंताची सत्ता आहे. हे सत्ता भगवंताची आहे. वृक्षाचे ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोटी. हे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय. आणि म्हणून बरेच नास्तिकवादी माणसं आहेत की देव मान्य करत नाही. देव धर्म शांती पडले सकळ, अंतरी विषय गोंधळ गाजत असे, देवाला मान्य करत नाही. परंतु देवाला न मान्य करणे म्हणजे हा मूर्खपणा आहे. त्याची नजर प्रत्येकावरती आहे आणि ज्याच्यावरची नजर हटेल त्याच्या दारामध्ये सकाळी गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला
मात्र इथं प्रत्येकाला जावं लागतं. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष झाले. बऱ्याच जणांना वाटतं की आपण मरू नाही, आपण जगावं. काळाची उडी पडेल वा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप कोणी सोडू शकत नाही. आणि म्हणून ही सत्ता जी आहे भगवंताची सत्ता. या प्रपंचामध्ये तुम्ही किती सुख शोधा, सुख प्राप्त होणार नाही, कारण दुःखमय हा संसार भरलेला आहे. एक जगाच्या पाठीवरती सत्य म्हणजे भगवान परमात्माच आहे. जे जे देखणे सकळ स्वप्नवरती मृगजळ आहे. मृगजळाप्रमाणे सर्व खोटं आहे. त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपांडित एक अभंग लिहिला. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिबी. आणि सत्य काय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदभास. परंतु माणूस देवाला विसरून प्रपंचामध्ये सुख शोधतो. संसारात किती सुख शोधा, सुख प्राप्त होणार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. हो दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखाचा विचार नाही कोठे. दुःखाचा विचार दुःखाने भरलेला हा सर्व संसार आहे. एक रात्रीच्या प्रसंगाला एक म्हातारी मरायने गेली. म्हातारी म्हणजे तर चालेल, एखाद्या आजीला रागायचा एक मुर्द्या मला म्हातारी म्हणतोस काय? ती दृष्टांतातली म्हातारी आहे. आजी आजी म्हणूया अंगद महाराज ऐकू. एक आजी रात्री मराय निघाली. कुठं निघाली? मराय. रात्री भेटली. म्हणलं काय झालं आजी? नाही म्हटले, घरात एकही नीट बोलत नाही. मला मी मरणार आहे, जीव देणार आहे. अगं म्हणलं मरू नकोस. काय झाले नक्की? मुलगा नीट बोलत नाही, सून नीट बोलत नाही, नातवाड नीट बोलत नाही, म्हातार नीट बोलत नाही. म्हातार लक्षात आलं ना? मला नंतर उशिरा कळलं म्हातारा म्हणजे ते एकामेकाला ह्याला तिला म्हणतो म्हातारी आणि तो ही त्याला म्हातारा म्हणतो. असू द्या, ठीक आहे. कोणी नीट बोलत नाही, म्हातारा नीट बोलत नाही, कोण नाही. मरणारा जीव देणारा या वैताग आला या प्रपंचाचा. कोणी नीट बोलत नाही. म्हटलं अगं मरू नकोस, हा परत परत जन्म नसतो. बऱ्याच जणांचा गोड गैर समज आहे की माणूस मेला की पुढचा जन्म माणसाचा मिळतो. मनात हे आणायचं नाही की मेला त्याला परत जन्म नाही, एकदाच आहे. जन्म नाही रे, अरे एकदाच आहे, याचं सोनं करा. मग त्याला काय प्रक्रिया आहेत? पाप जास्त झाले की नरक आहे, पुण्य जास्त झालं स्वर्ग आहे. पाप आणि पुण्य हे दोन्ही समान व्हावं लागतं आणि मग मनुष्य जन्म प्राप्त होतो. सहज आहे काय? पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केले. हा मनुष्य जन्म अनमोल किमतीचा आहे. देवाणी माणूस म्हणून जगी तुला पाठवलं. अरे मनुष्य जन्माला आलेला आहे. मनुष्य जन्म सहजासहजी प्राप्त होत नाही. स्वर्गाचे देव इच्छा करतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. आणि म्हणून मग देवाणी माणूस म्हणून जगी तुला पाठवलं, पण तुला देव नाही आठवलं. पापच वेड्या सारं साठवलं. माणसा आता तरी मानसात ये. माणसा आता तरी मानसात ये. मनुष्य जन्म अनमोल किमतीचा आहे. या जन्मामध्ये माणूस देव सुद्धा होऊ शकता. अगडा अधिकार आहे. राम म्हणता रामची होईजे आणि पदी बैसोनी पदवी. तिला बरेच वेळा समजून सांगितलं म्हणून मरू नकोस म्हणलं. परत परत जन्म नसतो. जीवन जग. या जन्मावरील या जगण्यावरील शतदा प्रेम करावे. आनंदाचे डोई आनंद तरंग. आनंदाने राहा, आनंदाने जीवन जग, आनंद जगाला अर्पण कर. आनंद या जीवनाचा
सुगंधा परी जीवन जगलं पाहिजे. त्याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आनंदाची डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद हे. अरे आनंद जगाला अर्पण करा. आता कीर्तना सुद्धा बसल्यानंतर माणूस काय लक्ष देऊन ऐकत नाही. काय काय असे बसतात, हलत नाही, डुलत नाही, का गेले का तेही कळत नाही, असे बसतात. हे रंग देवता निर्माण झालं पाहिजे. रे तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण तुमचे पेटावे जाळावे. तुमच्या थोरपणाला इथं किंमत नाही. इथं नम्र व्हा. इथं हे जागा जी आहे ती नम्र होण्याची जागा आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र झालं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे. आणि म्हणून बरेच वेळा सांगून दबलो. तिने ऐकलं नाही, म्हणले मरणार आहे. रात्रीचा प्रसंग ऐकून म्हणलं मराय चाललेस, मग हातात खंदील कशाला घेतलाय. म्हणले महाराज तुला कळणार नाही. म्हणले महाराज का नाही. म्हणले रात्रीचा साप चुकाटा दिसला पाहिजे. कुठं निघाली, मराय निघाली. कशाचा विचार करते, साप चुकाटा. बरं मरायचंच म्हणलं कशा तरी मरणारच आहे. ते चावून तरी मरणार आहे, नाही तर कशा तरी मरणार आहे. अहो नुसतं मासाला मर म्हणलं तरी सहन होत नाही. बरोबर का बाबा, होत नाही हो. आणि म्हणून जीवन आनंदाने जगलं पाहिजे खऱ्या अर्थानं. या प्रपंचामध्ये सुख नाही, समाधान नाही. सुख वैष्णवाच्या संगतीमध्ये आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं विचार जर केला तर असा बाप व्हावा की ज्यांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, आळंदी पंढरीची वारी केली. जीवन जगत असताना मारावं, परंतु कसं मारावं, कीर्ती रूपाने शिल्लक राहावं. तुका म्हणे एक मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आज 17 वर्ष झालं अण्णा कीर्ती रूपाने तुमच्या आमच्यामध्ये शिल्लक राहिलेले आहेत. हे कशामुळे आहे. अहो एका दिवशी जरी भजन कीर्तन जरी दारामध्ये ठेवायचं म्हणलं तरी सहजासहजी होत नाही. भाग्यवंता घरी भजन कीर्तन किंवा पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. मगर परिवार हा भाग्यवान आहे. 17 वर्ष झाला या प्रांगणामध्ये कीर्तन सोहळा होतोय, दान होतोय, सत्कार्य होतोय, अन्नदान होतंय. आणि हे केलेलं कर्म हे मात्र वाया. विठ्ठल पुराणातील फार सुंदर कथा आहे. मरण अटळ आहे. एक सुंदर कथा आहे. अखंड आर्यव्रताचा असणारा सम्राट, दिल्लीच तख्त ज्याच्या ताब्यामध्ये होतं. सत्ता होती, संपदा होती, तारुण्य होतं, सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग असं असताना सुद्धा ज्यावेळेस 100 पौरे मेली धृतराष्ट्राची, ज्या भारत देशाला भारत हे नाव पडलं, भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. आणि धृतराष्ट्र म्हटला, देवा असं काय मी पाप कर्म केले की माझी 100 पोरं मरावी. काय पाप कर्म केलंय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, ऐक धृतराष्ट्र, हे कर्म तुझं या जन्मातलं नाही, तू हे कर्म केलेलं आहे पाठीमागच्या जन्मात नाही. आणि जबाबदारीने गोष्ट सांगतो तुम्हाला, देव कधीच कोणाचं वाटोळं करत नाही. देव कधीच कुणाचं वाटोळ करत नाही, परंतु केलेलं कर्म हे फेडून घेतल्याशिवाय राहत नाही. विठाल
केलेलं कर्म हे फेडावं लागतं, देवाला फेडावं लागलं, देवाच्या बापाला फेडावं लागलं, हे सुटत नाही. म्हणजे तुझं कर्म या जन्मात नाही, पाठीमागच्या जन्मातलं आहे. त्याला सर्व पूर्व इतिहास दाखवला पूर्ण. पाठीमागच्या जन्मात एक राजपुत्र होता, शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेला, एकही शिकार सापडली नाही. रागाने लाल बुंद झाला आणि त्या धृतराष्ट्र राजपुत्राने काय केलं, आग लावून दिली जंगलाला. सर्वत्र जंगलामध्ये आग पसरलेली आहे, भडका पसरलेला आहे सर्वत्र. आणि त्याच जंगलामध्ये असंख्य प्राणी जळून खाक झाले. केलेलं कर्म सुटत नाही. बरेच प्राणी गतप्राण झाले. काही प्राण्यांनी जीव वाचवण्यासाठी एक तलाव होता, त्या तलावात उड्या मारल्या, परंतु पाणी सुद्धा एवढं ते तापलेलं होतं अग्नीनं, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच प्राणी गतप्राण झाले. आणि त्याच जंगलामध्ये एक सर्पिणी व्यालेली होती, तिला 100 पिलं झाली होती. किती? 100 पिलं झाली होती. आणि मग तो भडका त्या ठिकाणी आला आणि 100च्या 100 पिलं जळून खाक झाली. सर्पिणीनं कसा तरी जीव वाचवला, बिळात जाऊन बसली. बाहेर येऊन पाहिलं, त्या भडक्याने तिचे सुद्धा डोळे गेले, स्पर्श लागला सर्व लेकरांचा, जळून खाक झालेले आहेत. त्या सर्पिणीनं वरती डोकं केलं, ज्यानं हे असं कर्म केलेलं आहे त्याच्या सुद्धा जीवनामध्ये असाच प्रसंग घडणार. आणि तसंच घडलं. पुढच्या जन्मामध्ये हा राजा झाला, धृतराष्ट्र हा राजा झाला, परंतु जन्मताच आंधळा झाला. 100 पोरं झाली म्हणजे कौरव, परंतु एकही शिल्लक राहिला नाही. एका भीमाने सर्वांना मारलं. जो हस्तिनपूरचा राजा होता, ज्याच्या हातामध्ये सत्ता संपदा तारुण्य होतं, परंतु हे सगळं झाल्यानंतर गेल्यानंतर हा एका जंगलाकडे वाटचाल करू लागला. जंगलामध्ये पाय टाकणार, पण हा दुर्दैवी धृतराष्ट्र पाय जंगलाला टाकतात, जंगलाला आग लागली आणि त्याच्यामध्ये हा धृतराष्ट्र उभयता जळून खाक झाला. विचार करा, ज्या जगद्गुरु तुकोबरायला घरात बसायला साधं पोतं नव्हतं, ज्या जगद्गुरु तुकोबरायला बसायला साधं घरात पोतं नव्हतं, त्या जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी जगाचा बाप विमान घेऊन आला. आणि अखंड आर्यवर्ताचा सम्राट असणारा धृतराष्ट्र अग्नीमध्ये जळून खाक झाला. हे प्रकार कसा घडला? केलेलं कर्म हे सुटत नाही. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले ऐसे कीर्ती, उपजले मेले ऐसे कीर्ती. कर्म झाले त्याचे भोग आले. कर्म कोणाला सोडत नाही. ज्या दशरथ राजाने श्रावणाचा वध केला, आईबापाने श्राप दिला, तो असं कर्म केले, परंतु तुझ्या सुद्धा जीवनामध्ये तसंच घडणार. मुलगा नव्हता, काही नव्हता, 4 मुलं झाली, परंतु पाणी पाजण्यासाठी एकही शिल्लक त्या ठिकाणी आलेलं नाही. आणि म्हणून कर्म कोणाला सोडत नाही. भोग तो ना घडे संचिता वाचोणी, करावे ते म्हणे समाधान. आणि म्हणून खऱ्या अर्थानं द्यावे तितके धन्यवाद कमी आहे. 17 वर्ष झालं अण्णांचा हा सोहळा या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा चालू आहे. आणि म्हणून मी मगाशी बोलून गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा. ईश्वर गेले, विभूती गेले, परंतु कीर्तिरूपाने आपण शिल्लक राहिलो पाहिजे. आणि म्हणून इथं श्री संत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जगामध्ये असा बाप हा. बाप सुद्धा 2 प्रकारचा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. एक देवाला बाप म्हटलेला आहे, बाप माझा दीनानाथ वाट भक्तांची पाहात. साधू संतांना बाप म्हटलेला आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. आणि
तिसरा बाप म्हणजे जन्म देणारा बाप असतो. विठाल विठाल फार गोड जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाप तू बाप असतो. आता काही अभंग असे आहेत, मुलं जरी सात्विक असतील तरी धन्यता मात्र आई वडिलांना दिलेली आहे. धन्य माता पिता तयाचे आपुलिया हिता जो असे जागत, आणि धन्य माता पिता तयांची आई वडिलांना धन्यता दिलेली आहे. का मुलं सात्विक जन्माला आली, परंतु संस्कार कोणाचे आहेत? आई वडिलांचे आहेत. विचार जर केला तर आरणचे सावता महाराज आपल्या जीवन जगत असताना कधीही शास्त्रामध्ये असं काय वर्णन आलेलं नाही जास्त, काय पंढरीची वारी केली असं काय, परंतु आपल्या मळ्यामध्ये सतत देवाचं चिंतन करावं, सतत देवाचं चिंतन. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. कांदा कांदा भाजी, कांदा भाजी, कांदा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई सावता महाराजांनी सतत आपल्या राणामध्ये काम करावं, आणि हाच खरा परमार्थ असतो, कामामध्ये काम. काही म्हणा राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कामाला प्राधान्य पहिले दिलं पाहिजे. आणि म्हणून कष्ट करत काम करत पंढरीच्या पांडुरंगाचं नामस्मरण करायचं. इकडं मात्र पंढरपूरची वारी भरलेली आहे, आषाढीचा सोहळा भरलेला आहे. जगातील सर्व साधू संत मंडळी त्या ठिकाणी जमा झाले आहेत, भाविकजन जमा झाले आहेत. ज्ञानेश्वर महाराज सामान्य नाहीत, तुम्हाला आम्हाला ज्ञान मिळवावं लागतं, कमावं लागतं, परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणजे उपजताची ज्ञानी, वर्म हे जाणुनी. ज्ञानाचा सागर साखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर असणारे श्री ज्ञानोबा. अजून एक सांगतो, मीपणाची निवृत्ती व्हावी, मीपणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे. निवृत्त झाल्यानंतर माणसाला सहजासहजी ज्ञान प्राप्त होतं, म्हणून दुसरा ज्ञानदेव आहे. एकदा ना ज्ञान प्राप्त झालं की भक्तीचा मार्ग सोपा झाला, म्हणून तिसरा सोपाना. अरे आणि भक्तीचा मार्ग सोपा झाला की सहजासहजी माणसाला मिळते ती मुक्ती, म्हणून चौथी मुक्ताबाई आहे. चारी भावंड गेले पंढरपूरला, पांडुरंगाच्या रूपाकडे पाहिलं. माऊली माता देव मूर्तीमध्ये नाही, चला म्हणले तुळशीचा सुगंध जिकडे येतोय तिकडे तसंच निघूया. सगळे निघाले आरणच्या दिशेने निघाले. दर मजल कर त्या ठिकाणी पोचले, आणि इकडं मात्र भगवान परमात्मा सावता महाराजांच्या राणामध्ये आहे. म्हटले माझ्या पाठीमागून चोर लागले. आता पाठीमागचे चोर होते, एक हात चोर होता. हा सगळ्यात मोठा चोर आहे. जनाबाईने म्हटलेलं आहे ना, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला
तुम्हाला झोप लागली का कोणाला? आळस सोडून द्या. कीर्तनामध्ये सर्वांनी टाळ वाजा, कुठला तरी फोटो द्या, मी देतो माझी. काय त्याला काय सेवा असेल. घुळघुळा वाजती टाळ, झणझणा नाद रसा. अशा सगळं घळघळीत झालं पाहिजे मोकळ्या मनाने. आणि म्हणून खऱ्या अर्थानं विचार केला. श्रीकृष्ण सावता महाराजच्या राणामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झालेला आहे. म्हटले मला लपव कुठंतरी, कुठेही लपव. म्हटले आता तुला कुठं लपवायचं? तू काय सामान्य आहे का? अणू रेणूया थोकडा तुका आकाश आहे. लहानात लहान, अणूपेक्षा लहान आहे, रेणूपेक्षा. आणि मोठा आणि व्यापक. ज्यावेळेस श्रीकृष्ण परमात्म्याने माती खाल्ली होती, माती खाल्ली होती आणि यशोदामाई म्हटले तू माती खाल्ली का? नाही म्हटली मी नाही खाल्ली. म्हटले आ कर बरं. आणि आ करायला लावल्या. एक ब्रह्मांड नाही, 10 नाही, 1000 नाही, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडाचं दर्शन मुखामध्ये झालं. यशोदा मैयाही दिसली, सगळ्या गोष्टी दिसल्या. असा व्यापक परमात्मा आहे. अरे तुला कुठं लपवायचं? सावता महाराजांनी पुढचा पाठीमागचा विचार केला नाही. वेळा हातामध्ये होता, वेळा होता हातामध्ये. तो वेळा घेतला आणि छातीवरती मारला, छाती फाडली. 60 विला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. 60 विला दाता त्रैलोक्याचा, त्रैलोक्याचा दाता साठवला. पुढचा दृष्टांत सर्वांना माहीत आहे. सगळे त्या ठिकाणी आले. ज्ञानेश्वर महाराज सोपान काका आहे, नामदेव महाराज हे सगळे समकालीन आहेत. गुरुबा काका आहेत. म्हटले देव इथं आलाय. म्हणजे तुम्ही ओळखा. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं ज्ञानदृष्टीने देवाचा पितांबर राहिला होता. म्हटले देवा बाहेर या. आणि मग देवाला बाहेर काढला. 60 विला दाता नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला. आणि तरी सुद्धा धन्यता मात्र आई वडिलांना दिली आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. आणि म्हणून मुलं सात्विक जन्माला येतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. म्हणून अण्णा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थात संस्कारित हा मगर परिवार ठेवलेला आहे. आणि म्हणून द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. आणि म्हणून इथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात की असा बाप व्हावा कसा व्हावा, हे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज तुकोबराय सांगतात. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. आमच्या जगद्गुरु तुकोबरायचं जीवन जर पाहिलं, 65 लाखाची जागे महाराजांची. राजवाड्यासारखी वाडे होते, सावकारी होती, दुकानदारी होती, सगळ्या गोष्टी ओतप्रोत होत्या. परंतु महाराजांचं प्रपंचामध्ये मन रमत नव्हतं. विटले हे चित्त प्रपंचापासून. भंडारा डोंगरावरती जाऊ, भामचंद्र डोंगरावरती जाऊ, घोरडेश्वराच्या डोंगरावरती जावं. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. एक धंदा होता त्यांचा. आपला धंदा सगळ्या लावालावी करायचा धंदा असतो. बरोबर आहे का? ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला. एखाद्याचं सगळं चांगलं व्यवस्थित, एखादी चांगली नांदत असली तर तिला नांदू द्यायची नाही. असं उलटं गणित आपल्या जीवनामध्ये चालत असतं. आणि म्हणून तो धंदा वेगळा. आणि इथं जगद्गुरु तुकोबराने आपलं जीवन सगळं समर्पित. जगद्गुरु तुकोबराचं जीवन म्हणजे नामाला वाहिलेलं जीवन होतं. आपलं सर्व जीवन नामाला वाहिलं. नाही खर्चली कवडी दमडी, नाही वेचला दाम, विकत घेतला शाम. बाई मी विकत घेतला शाम. विकत घेतला म्हटलेलं म्हणजे नेमकं काय कर. जेवढं स्वच्छवास होते, सतत चिंतन, शिंक जांभळी खोकला, ते तुका वेळ वाया गेला. एवढा परमार्थ उच्च कोटीचा. 2 अवस्था प्राप्त तुकोबरायला. एक साधक, एक सिद्ध. साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेवरती आरूढ होतात. आणि महाराज म्हणतात पिकलिया सेंदे कडू पण गेली. अधिकार तुकोबरायचा होता. जाळोणी संसार बैसोले अंगणी, लाथाडीला संसार केला षडउर्मीचा वार. आणि म्हणून इथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. पोटा येता हरले पाप ज्ञान देवा माय बापा. पोटाला आल्यानंतर पाप निघून जातं, असा बाप असावा. आणि म्हणून विचार केला तर बाप तो बाप असतो. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. बाप म्हणजे ज्याची माया अमाप आहे तो बाप आहे.
जीवन जगत असताना एक 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 रुपया आपल्या लेकरा बाळांसाठी साठवणारा बापच असतो. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामधी हासू परी कनावाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. आणि म्हणून बाप तो बाप असतो. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराने बरेच आईचे अभंग लिहिले म्हणजे तुकोबराय गंगाधर पंथ म्हणतात मवाळ तुकोबराय तुम्ही आईसाठी फार अभंग लिहिले परंतु बापासाठी बाप काहीच करत नाही का? बाप आपल्या लेकरासाठी काहीच करत नाही का? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाप एका झाडाखाली बसले डोक्याला हात लावला आणि मग म्हटले बाप म्हणजे बाप असतो. कारण साने गुरुजीने सुद्धा श्यामची आई लिहिली श्यामचा बाप येणार नाही. गोडवे गाताना जिजाऊचा शुभा म्हटलं जातं परंतु आदिलशहाच्या दरबारामध्ये हातामध्ये स्वतःच्या हातामध्ये बेड्या ठोकून घेतल्या त्याची आठवण आपल्या येत नाही. देवकीचा कृष्ण म्हटलं जातं वसुदेवाचा कृष्ण म्हटलं जातं आपल्या देवकीचा आणि यशोदा मैयाचा कृष्ण म्हटलं जातं परंतु ज्या कृष्णाला भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घेतलं आणि पूर चढला अशाट त्या पुरातून सुखरूप नेण्याचं काम वसुदेवाने केलं. वसुदेवाचं नाव घेतलं जातं परंतु एक जबाबदारीने गोष्ट बोलतो बापापेक्षाही एक काकणभर प्रेम आईपेक्षाही एक काकणभर प्रेम बाप आपल्या लेकरावरती करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात अरे बाप बाप आपल्या लेकरासाठी काय करतो. तुकोबाराने एक अभंगच लिहिला बाप करी जोडी लेकराची होडी 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 बाप करी जोडी लेकराची होडी. आपुली करवंडी वाळवणी आपलं शरीर हे वाळून जातं. करवंडी म्हणजे शरीर रात्रीचा दिवस दिवसाची रात हाडाचं काढ रक्ताचं पाणी म्हणताना एक कमी करा म्हणतात बोलताना रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढ रक्ताचं पाणी सकाळपासून संध्याकाळपर्यंत या प्रपंचासाठी आयुष्य घालवायचं. एवढी धडपड अरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत राब राब राबायचं. रात्रीचा दिवस दिवसाची रात जन्मापासून मरेपर्यंत धडपड 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 की हे धडपडेपर्यंत धडपड कोणासाठी या घरातील सदस्यांसाठी फाटकं बनेल असेल तुटकी चप्पल असेल तरीही विचार करायचा नाही. एक एक रुपया जोडायचा. आपुली करवंडी वाळवणी आपुली करवंडी वाळवणी एकाएकी मीराची साधनी एकाएकी केला मीराची साधनी एकाएकी केला मीराची साधनी
करी जोडी लेकुराची उडी आपुली करवंडी वाळवणी एका एक केला मिराशीचा धनी जेवढी होती नव्हती सगळी संपत्ती जाताना लेकरांच्या नावावर करून जायचं. आता विचार जर केला तर जास्त जीव आई बापावरती मुलीचा असतो का मुलाचा असतो? कोणी सांगा मला. तुम्ही जर उत्तर दिलं तर चांदीचं नाणं तुम्हाला देतो मी, डुप्लिकेट देतो. माझ्याकडेच नाही, मी तर मला असतं तर मी इकडे कशाला आलो असतो? सांगा मला, बोला कोण प्रेम करतं आपल्या बापावरती आईवर? हा, आणि 7-12 कोणाच्या नाव असतं? एक जबाबदारीने गोष्ट बोलतो की मुलीचा जीव बापावरती जास्त असतो. ते परक्याचं धन असतं. फार जीवापाड सांभाळलेले लेक असते बापासाठी. आता दुकानामध्ये गेल्यानंतर 4 वेळा विचार करतो बाप कपडे घेताना मुलासाठी. पण मुलीनं जर हट्ट धरला मला बाबा हाच ड्रेस आवडलाय, बाप 1 मिनिटाचा विचार करत नाही, पटकन लगेच ड्रेस घेऊन देतो. आणि एखाद्या मुलीचं लग्न असावं, मुलगी नांदा निघते, बाप जीवन जगत असताना कधीच रडत नाही, परंतु लग्न ज्यावेळेस असते त्यावेळेस मात्र रडतो. कारण सांभाळलेली असते तशी. आई दिवसातून 3 वेळा साडी बदलेल लग्ना दिवशी, परंतु बापाला वेळ नसतो. वराड जीवलंय का, वाजत्री मंडळांचं भागवायचं, सगळ्या गोष्टी करायच्या, सारखं लक्ष असतं व्यवस्थित हो. आणि मुलगी ज्यावेळेस नांदा निघते त्यावेळेस मात्र बाबा, ते आईला म्हणते मुलगी बाबा कुठे आहेत? त्यावेळेस आई सांगते येतो तुझे बाबा तिकडे पत्रावळी उचलतायत. आणि मग मात्र त्या क्षणाला दोघांची दृष्टिक्षेप होतो. आयुष्यात न रडणारा बाप त्या आश्रूंना बांध फुटतो. रत्नासारखी सांभाळलेली असते जेव्हा पाडली रत्नासारखी तिला जपली चिमणी माझी उडून गेली. आयुष्यात आई रडत नाही, परंतु आई सुद्धा रडते. आता छोट्या छोट्या गोष्टींना भांडणं होतात आईची मुलीची, होतात का नाही? तुम्ही माय आहात, तुम्हाला लेकरू रडत होतात भांडणं, परंतु आई सुद्धा रडत्या. आई रडती पदर धरुण ती माय रडती पदर धरुण माझी हरण चालली कळप सोडून. आई रडते, त्याच्यानंतर भाऊ रडतो. आता रक्षाबंधन झालं, पाठीमागे रक्षाबंधन झालं. आणि मग त्या क्षणाला मात्र बहीण भावाचं कधी जमत नाही, जीवन जगत असताना कधीच जमत नाही. आणि ज्या वेळेस बहीण नांदा निघते भाऊ सुद्धा रडतो. तो भाऊ रडतो गळ्यात पडून, तो भाऊ रडतो गळ्यात पडून माझी सोन्याची भावली मला चाली सोडून. काय माझी सोन्याची भावली चालली सोडून. आणि हे सगळं झाल्यानंतर बापाच्या डोळ्यामध्ये फार पाणी येतं. आयुष्यात आपल्या लेकीसाठी रडतो. तो बाप रडतो मंडप धरुण. तुम्ही सर्व बाप आहात, मी सुद्धा एक बापच आहे. तो बाप रडतो मंडप धरुण माझा हृदयाचा काळीजा मला चाल सोडून. हृदयाचा काळीजा मला चाल सोडून चिमणी माझी उडून गेली. जी अफाट माया आपल्या लेकीसाठी लावलेली असते ती माया मात्र बाजूला होती. ज्याची होती त्यानंच नेली, आम्ही लावलेली माया जवयाला गेली. आणि म्हणून बाप तो बाप असतो. आपल्या लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारी जशी आईला स्वर्ग म्हटलेला आहे, शास्त्राने आईला स्वर्ग म्हटलेला आहे, परंतु त्या स्वर्गाचा दरवाजा बाप असतो. आई स्वर्ग आहे, परंतु त्या स्वर्गाचा दरवाजा बाप असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या घरातील बाप नावाचं तत्व शास्त्रामध्ये 2 तत्व सांगितलेले आहेत. एक पालनीय तत्व आई असते,
आणि आधारण्याचा तो बाप असतो. कोणाचा बाप आहे, कोणाचं चुलते आहेत, कोणाचे मालक आहेत, कोणाचे भाऊ आहेत. आणि गेल्या वर्षी म्हणण्यापेक्षा 17 वर्ष झालेले आहेत. हा परिवार मगर परिवार विसरलेला नाही, परंतु आपल्या सत्ता आहे आपल्या हातामध्ये नाही. काळाची हे ओढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. कोणी जरी आला असेल तिथं सोडू शकत नाही. रामायणातील एक प्रसंग आहे, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि रावण याचं दोघांचं युद्ध चालू आहे. काही क्षणामध्ये रावण मरणार आहे आणि अशा अवस्थेमध्ये असताना प्रभू रामचंद्राला रावण सांगतात की देवा मला मरू वाटत नाही, मला जगायचंय, माझं आयुष्य किती आहे. त्या क्षणाला प्रभू रामचंद्र सांगतात रावणाला, ऐक रावणा, तुझं आयुष्य 14 चौकडे आहे. किती? 14 चौकडे आयुष्य रावणाला होतं. 4 युगाची एक चौकडे असते, 4 युगाची एक, असं 14 चौकडे आयुष्य. 1.25 लाख नातू होते, 1 लाख मुलं होती, 80,000 बायका होत्या. हे फक्त ऐकायचा, करायच्या भानगडीत पडू नका. आता महाराज सांगतात 80,000 बायका होत्या, मग आपल्याला 2-3 केल्या तर काय फरक पडतो. एकीनंच गळ्याच्या फासुळ्या बाजूला पडल्या. हे सोपं आहे. रावण तो रावण होता, रावणाच्या प्रतिज्ञा होत्या, सोन्याला सुगंध आणेन, स्वर्गाला शिडी करेन, हरा समुद्र आहे तो गोड करीन. एकही प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि मरणाच्या दारामध्ये आहे. म्हटले देवा मला मरू वाटत नाही. प्रभू रामचंद्र सांगतात, ऐक रावणा, मी जरी तुला मारणार आहे, माझ्या हातून तुझं मरण निश्चित आहे, परंतु ऐक रावणा, मी तुला मारतोय परंतु मी सुद्धा शिल्लक राहणार नाही, मला सुद्धा मरावं लागलेलं आहे. ते उरो नाही अवतार देवालाही जाऊ लागलेला आहे. आणि म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगा पसारा. हा पसारा वावगा आहे, खोटा आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंश मुक्तीस जावा, पोटा येता हरले पाप ज्ञान देवा. मायबाप आमचा बाप हा ज्ञानी होता, तो सज्ञानी होते, त्याला सर्व समजत होतं, सगळ्या गोष्टी कळत होत्या. ज्याने हित या प्रपंचासाठी जोपासलं, कष्ट आयुष्यभर केलं, निर्भय जीवन जगले, सत्य तर सत्य, खरं तर खरं आणि खोटं तर खोटं, अशा तत्वावरती राहिले. आणि म्हणून महाराज सांगतात, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागिलो ध्यानी. ध्यानाला लागलो, चिंतनाला लागलो, भजनाला लागलो, सत्कार्याला लागलो. आणि म्हणून एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचे. बरोबर या ठिकाणी आपण 12 वाजून 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण फुलांचा वर्षाव करणार आहोत. सर्वांनी आळस हा सोडून द्यायचा आहे. टाळ हे घळघळीत चांगले वाजवायचे आहेत. सर्वांनी भजन करा एकदा. विठो बारकुमाय, विठो बारकुमाय, विठो बारकुमाय, विठो बारकुमाय, भजनाला फार महत्त्व दिलेलं आहे. एकदा जर नामस्मरण केलं, अनंत जन्मीचं पाप जळून नखाने, हो वाटून टाका, फुलं वाटून टाका. अनंत जन्मीचं पाप जळून जाण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. जशी 10,000 कडब्याची गंज असेल, त्याला एक जर काडी लावू नका बरं का, पण काडी चुकून जर लागली तर 10,000 कडब्याची गंज जळू शकते. तसं एकदा नाव घ्या, येता नाम विठोबाची जळते पर्वते पापांचे. पर्वत एवढं पाप जर असेल ते जळून जातं. आणि म्हणून बाकीचं काही आपल्या संगती येत नाही. केलेलं कर्म नामस्मरण हे संगती येतं. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. का आहे माणसं जोपर्यंत आपल्यामध्ये आहेत तोपर्यंत बोलून घ्या. माणसं फोटोत गेल्यानंतर बोलण्यात आणि त्यांच्या चुका चगण्यात काय चव आहे. एका माणसाचं आयुष्य संपलेलं होतं, त्याच्या दारामध्ये यम आला. म्हटले चल तुझं आयुष्य संपलंय. तो माणूस म्हणला मला 1 वर्षाचं आयुष्य द्या. नाही म्हटले मिळणार नाही. 6 महिने नाही मिळणार, 1 महिना मिळणार नाही, आठवडा नाही, आताच. आणि म्हटले बाबा काय हरकत नाही. यम आला होता ना त्या दारात. मग म्हटले चल काय हरकत नाही, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे.
फक्त तुम्ही माझ्या घरी पाहुणे म्हणून आलात, माझ्या घरचा फक्त चहा प्या, मी तुमच्या बरोबर येतो. यम म्हणला की पहिलंच असं गिरायक मला भेटले की मला चहा पाजते. अरे यमाला कोण चहा पाजायचं? यमाचं नाव जरी काढलं ते भेतात लोक, बरोबर का? भेतात. काय म्हटलं ठेव चहा. यमाला बाहेरच्या रूममध्ये बसवलं, हा घरात गेला, सुंदर चहा, दूध, सगळ्या गोष्टी टाकून केलं. परंतु माणूस फार हुशार हो, लयच हुशार, चतुर, एवढा चतुर. त्यानं काय केलं, त्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकलं झोपेचं आणि चहा हलवला आणि त्या यमाला नेऊन दिला. तो यम चहा पिला, छान चहा लागला, परंतु 2 मिनिटातच त्याला झोप लागली. दणकड खाटवर पडल्यानंतर यानं सूत्र हलवली, म्हटला आता आपल्याला जगायचे, मरायचं नाही, आपण काहीतरी प्रक्रिया करू. आणि म्हणून त्यानं काय करायचं असं डोक्यात ठरवलं आणि यमाच्या खिशात हात घातला. खिशात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठी व्याज पहिलंच नाव होतं. त्यानं ते नाव ताबडतोब खोडून टाकलं. म्हटलं आणि शेवट टाकलं एकदम. म्हटलं आता काय हरकत नाही, आपलं आयुष्य वाढलं, आता काय काळजी करायची गरज आहे. 2 तासांनी यम जागा झाला आणि यमाला जो आनंद झाला तो गगनात मावेना. अरे काय तू माझा पाहुणचार केलास, अरे काय तुझा चहा, अरे अमृतापेक्षाही सुंदर वैकुंठामध्ये कुठेही असा चहा भेटला नाही. अरे काय तुझं, मी प्रसन्न झालोय, मला फार तू आवडलास. आता मी माझ्या नेमात बदल करणार. तू माणूस म्हणला नेमकं काय करणार? आता मी वर्ण सुरुवात नाही करणार, आता मी खालनं सुरुवात करणार. बॉम्बलायचं म्हणत जे व्हायचं झालं ना, यांनी करणी केलेली, वरचं नाव खुडलं खाली टाकलं. तुला की पाजत करले, तुला का करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. लाख इबादत कर ले, लाख इबादत कर ले, तू लाख करे रखवाली. कितीही प्रयत्न करा, किती प्रयास करा, किती अट्टहास करा, एकदा ना देवाच्या मनात कुठली गोष्ट आली की आलीच. लाख हिफाजत करले, लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. हाय पिंजरा जो आहे हरिनामाच्या बँकेमध्ये बँक दिले आहे शरीर म्हणजे. राम नाम धन करा जमा, हरिनामाची जमा, शेवटी येईल तुमच्या कामा. नाहीतर आपण काय घेऊन आलोय आणि काय घेऊन जाणार आहे? सिकंदर राजाने सगळं जग जिंकलं. मरताना म्हटलं मी मेल्यानंतर माझ्या हातमताने ठेवा, या जगाला कळू द्या. एवढा सिकंदर राजा होता ज्यानं जग जिंकलं, परंतु मोकळ्या हाताने आला आणि एवढं कमावलं, परंतु एक कवडी घेऊन गेला नाही. आणि म्हणून काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार आहे? तू क्या लेके आया बंदा, संत कबीर सांगतात, तू क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी, हो 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, तू क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, तू क्या लेके आया बंदा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी, हो 2 दिन का मेला. 2 दिवसाचं जीवन आहे, दिन 4 घडी का जीना, दुनिया है मुसाफिर का. आणि म्हणून साधू संतांची सेवा करा, देशाची सेवा करा, सत्कार्य करा, आई वडिलांची सेवा करा. देव म्हणून तुम्हाला प्रत्येकाच्या घरामध्ये जायला जमत नाही म्हणून तुमच्या घरातच 2 देव दिले. एक आई मातृदेव भव आणि एक वडील पितृदेव भव. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थाला सुद्धा जाण्याची गरज नाही. आई बापाला लाथा बुक्या मारायची आणि काशी करायची. तिकडे काशी करण्यापेक्षा घरी काशी करा. आई वडिलांची सेवा करा. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कशाला जायची गरज आहे? हे तर घरी बसून सर्व प्राप्त आहे. 28 युग भगवान परमात्मा उभा राहिला. काय केलं पुंडलिकाने? आई वडिलांची सेवा केली.
माय पित्याला दुखवून जीवन, माय पित्याला दुखवून जीवन होईल अर्ध शून्य रे, माय पित्याच्या सेवे सारख नाही जगती पुण्य रे. याच्यापेक्षा दुसरं पुण्यच कुठलं नाही. आणि म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. माणसावरती 3 ऋण असतात. एक देवाचं आहे, दुसरं साधू संतांचं आहे आणि तिसरं आई वडिलांचं आहे. साधू संतांची सेवा करा, साधू संतांच्या ऋणातून कोणी मुक्त होत नाही. देवाची सेवा करा, देवाच्या ऋणातून कोणी मुक्त होत नाही. परंतु ज्याने आई वडिलांची सेवा केली, ज्याने आई वडिलांची सेवा केली तो देवाच्या साधू संतांच्या ऋणातून उतराई होतो. विठाला विठाला म्हणून 2 तत्व आहेत. एक पालनीय तत्व आई आणि आधारणीय तत्व वडील. आईला मायेचा सागर म्हटलेला आहे. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळायचं, हाताचा पाळणा करायचा, नेत्राचा दिवा करायचा. जिला बाळ अंत पण म्हणतात, जन्मलं तर बाळ आहे तर नाही तर त्या माऊलीचा अंत सुद्धा होऊ शकतो. शास्त्र सांगते 32 थेंब रक्ताचे खर्च केल्यावर 1 दुधाचा थेंब तयार होतो. किती रक्त पिलो आईचे, या रक्ताची जाणीव राहिली पाहिजे. एवढी मुलं सात्विकवादी नास्तिकवादी जन्माला आले आहेत. आई रे बैमान दुनिया आई रे. संत कबीर सांगतात, माँ बाप को कोई ना माने, औरत को भगवान. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विचार जर केला तर माय ती माय असते. मगाशी बोलून गेलो की 32 थेंब रक्ताचे खर्च केले तर 1 दुधाचा थेंब तयार. या रक्ताची जाणीव राहिली पाहिजे. उपकार आहेत त्या माय माऊलीचे. जन्म दिला हे सामान्य केलं नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. ठेस लागे माझ्या पायाला, पाणी येई तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. फार मोठा उपकार केला. पहिला उपकार देवाचा आहे, जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन. दुसरा उपकार आहे साधू संतांचा. काय सांगू आता संतांचे उपकार, मजा निरंतर जागविते. आणि तिसरा उपकार आहे आई वडिलांचा. विठाला आणि म्हणून इथं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमचा बाप हा मुळात ज्ञानी होता, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी. आणि हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जगाच्या पाठीवरती सगळ्या इच्छा पूर्ण करणारा कोण असतो तर तो बाप असतो. अभंगाच्या शेवटच्या क्षणामध्ये महाराज सांगतात,